सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडच्या विशेष मोका कोर्टानं हा निर्णय घेतलाय। सुदर्शन घुले हा देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामध्ये आरोपी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता घुलेच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटले की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे, जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टींचं विवेचन झालं आणि त्या दिवशी कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। 4 तारखेला त्याला अरेस्ट करण्यात आलं होतं। मोकाचं इम्प्लिकेशन 10 तारखेपासून झालेलं आहे। 10/1 पासून मोकाचं इम्प्लिकेशन झालेलं आहे। त्यामुळे आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच। त्यामुळे आम्ही फर्दर पीसी मागितली होती, तर कोर्टाने 31 पर्यंत दिलेली आहे। आजपर्यंत असं कुठलाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला नाही की तो पासवर्ड सांगत नाही। 14 दिवस तो त्यांच्या ताब्यामध्ये होता, पासवर्ड सांगत नाही किंवा त्याच्या विरोधात त्याच्यामध्ये काही असा विशेष असा पुरावा आहे। त्याच्यामुळं तपास यंत्रणा निश्चितच म्हणजे जाणीवपूर्वक ह्या प्रकरणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी करतात की काय असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।